नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की या महिन्यामध्ये तुमचं राशी भविष्य कसं राहणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की या महिन्याचा पूर्वार्ध मेष राशीच्या लोकांना संघर्षाचा राहणार आहे. होत असलेल्या कामामध्ये अडथळे येतील, त्यामुळे सावध राहून कामं करा. भागीदारीमध्ये जर तुम्ही काम करत असताल तर पैशांशी संबंधित व्यवहार तुम्हाला नीट हाताळावे लागतील. या काळामध्ये गुप्त शत्रूंवरती तुम्हाला विशेष लक्ष ठेवावं लागेल. पैसे खर्च करताना ते विचारपूर्वक करा, अन्यथा आर्थिक त्रासाला तोंड द्यावं लागेल. महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये परिस्थिती हळूहळू अनुकूल होत जाईल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळामध्ये आर्थिक अडथळ्यांवरती तुम्ही मात कराल आणि जर त्या तुम्ही नियंत्रणात ठेवल्या नाहीत तर तुमच्या अडचणी वाढतील. एखाद्या वरिष्ठाच्या मदतीनं पैशांशी संबंधित वाद सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. वैवाहिक जीवनाचा विचार करण्यामध्ये पूर्वार्धामध्ये काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही हा विचार करावा. या काळामध्ये वादापेक्षा संवादातून परिस्थितीवरती नियंत्रण मिळवणं याच्यावरती तुम्ही भर द्या. आज नशीब या महिन्यामध्ये तुम्हाला 90% तुमच्या सोबत राहील. तुम्ही श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना हा महिना संमिश्र राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअरमध्ये प्रगती दिसेल आणि बहुप्रतीक्षित पदोन्नती देखील मिळेल. तर दुसरीकडे या महिन्याच्या मध्यावरती काम जास्त राहिल्यानं शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारचा थकवा तुम्हाला जाणवेल. या काळामध्ये महत्त्वाची कामं संपवताना तुम्हाला धाडस आणि संयम दोन्हींचीही गरज भासेल. तुम्हाला फूस लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्यामध्ये गुंतून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील ओळखी वाढतील. महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारामध्ये सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. जवळचा फायदा पाहण्यापूर्वी दीर्घकालीन तोट्याचा विचार करा. कोणत्याही कागदावरती अत्यंत विचारपूर्वक सही करा. महिन्याची सुरुवात प्रेमसंबंधांसाठी शुभसिद्धी होईल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील आणि नात्यामध्ये दृढता येईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा लव्ह पार्टनरसोबत फिरायला जाल. महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला चिंता सतावेल. या काळामध्ये विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागणार नाही. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना या महिन्याच्या सुरुवातीला विविध मार्गाने उत्पन्नाचे लाभ होतील. करिअर आणि व्यवसायातील अडथळे देखील दूर होतील. थोड्या प्रयत्नातून आधीपासून रखडलेल्या कामांना गती येईल. महिन्याच्या मध्यावरती तुम्ही घाई गडबड टाळा. या काळामध्ये तुमचे विरोधक तुमची अप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना यश येणार नाही. नोकरदार लोकांना कार्यशैलीमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न करावे लागतील. या काळामध्ये कामामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट आणि जोडीनं स्मार्ट वर्क देखील करावं लागेल. जमीन, घर याच्या खरेदी विक्रीचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक तुम्ही घ्या. या महिन्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील. एखाद्या मैत्रिणीच्या माध्यमातून गैरसमज दूर होतील आणि लव्ह पार्टनरसोबत नातं देखील तुमचं मजबूत होईल. वैवाहिक जीवनामध्ये वृद्धी होईल. कोणाच्याही खाजगी जीवनामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना या महिन्याची सुरुवात अतिशय शुभ सिद्ध होईल. महिन्याच्या सुरुवातीला नोकरदारांना आवडीच्या जागी पदोन्नती किंवा बढती मिळेल. ज्या व्यापाऱ्यांचे बाजारामध्ये पैसे अडकले असतील त्यांना पैसे अप्रत्यक्षरित्या परत मिळतील. उत्पन्नाचे तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. एखादं थांबलेलं काम हे जवळच्या मित्रामुळे मार्गी लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक मान सन्मान आणि प्रतिष्ठा याबाबत नेहमीच सजग राहायला हवं. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या दृढता येईल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घ्या. लव्ह पार्टनरसोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील. स्वकीयांसोबत सकारात्मक व्यवहार वाढेल. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना सौभाग्याचे दरवाजे उघडताना दिसतोय. जे लोक परदेशामध्ये कार्यरत आहेत त्यांना एखाद्या मोठ्या योजनेमध्ये काम करण्याची संधी मिळेल किंवा उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील. या काळामध्ये नातेवाईकांसोबत ताळमेळ आणि सहकार्य वाढेल. सुखसुविधांवरती तुम्ही पैसे खर्च कराल. तुम्हाला वाहन सुख मिळेल.
महिन्याच्या मध्यावरती कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होईल. जर तुम्ही घर, जमीन खरेदी विक्री करणार असाल तर महिन्याचा उत्तरार्ध चांगला आहे. या काळामध्ये जवळच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही ताळमेळ ठेवा. कौटुंबिक जीवनातील समस्या एक एक करत सोडवत तुम्ही पुढे जा आणि जोडीदाराला वेळ द्या, अन्यथा तुमच्या प्रेमाच्या मार्गामध्ये अडथळे येतील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना हा महिना चढ उतारांचा राहील. महिन्याच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सहकाऱ्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागू शकतं. या काळामध्ये तुम्हाला मुत्सद्दीपणे वागून तुमचं काम सिद्ध करावं लागेल. एकूण तुमच्या कार्यशैलीमध्ये बदल करण्याचे प्रयत्न करावेत. भूलथापांना बळी पडून मोठा निर्णय घेऊ नका आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. कलेशी संबंधित लोकांना आळस सोडून संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना महिन्याच्या पूर्वार्धामध्ये अधिक सतर्क आणि सकारात्मक राहण्याची गरज आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमचे गुप्त शत्रू तुमच्या योजना अपयशी ठरवण्यासाठी कार्यरत राहतील. कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता आणि रणनीती यावरती विश्वास ठेवायला हवा. तसेच तुम्हाला तुमची रणनीती गुप्त ठेवावी लागेल. या महिन्यामध्ये तुम्हाला कठोर मेहनतीनं यश मिळेल. या काळात तुमच्यात आत्मविश्वास थोडा कमी राहील आणि कोणताही मोठा निर्णय घेताना थोडे अडथळे येतील. एखादा मोठा निर्णय घेताना शुभचिंतकाचा सल्ला अवश्य घ्या किंवा काही काळापर्यंत तो निर्णय टाळा. मोठ्या रकमेची गुंतवणूक या महिन्यामध्ये करू नका. या महिन्यामध्ये तुमचे प्रेमसंबंध इतरांच्या दृष्टीस येतील. जे अविवाहित आहेत त्यांना प्रेम मिळवण्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की या महिन्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीच्या लोकांना आळस सोडून सर्व कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच मनासारखं यश मिळण्याचे योग आहेत. अन्यथा होत असलेली कामं देखील रखडू शकतात. बाजारामध्ये अडकलेले पैसे वसूल करण्यामध्ये व्यापाऱ्यांना काही अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. काही मोठे विषय कोर्टाबाहेर सोडवणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भाऊबीज, मित्र किंवा मग भाऊ बहीण यांच्याशी काही गैरसमज जर असतील तर ते दूर होऊ शकतात. या काळामध्ये जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या मध्याला वेळेची कूस बदलेल आणि कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य तुम्हाला लाभेल. एखाद्या मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. राजकारणाशी संबंधित लोकांना एखादी मोठी जबाबदारी मिळेल. या काळामध्ये दूरचा प्रवास टाळा. फारच आवश्यक असेल तर प्रवासामध्ये तुमचं सामान आणि प्रकृती याकडे विशेष लक्ष द्या, कारण या काळामध्ये तुम्हाला काही हंगामी आजार होऊ शकतात. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी हा महिना फार व्यस्ततेचा आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला काही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वतःहून पुढे यावं लागेल. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी संघर्षाची राहील. या काळामध्ये नातेवाईकांसोबत वाद निर्माण झाल्यानं समस्या वाढू शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान याबद्दल सजग राहा. जवळच्या लाभासाठी दीर्घकालीन तोटा करून घेऊ नका. जमीन आणि घराशी संबंधित विषय वरिष्ठांच्या सहकार्याने सोडवण्याचे तुम्ही प्रयत्न करा. असं केल्यानं तुम्हाला यश मिळेल. या महिन्याच्या मध्याला युवकांचा अधिकाधिक वेळ मौज मस्तीमध्ये जाईल. उच्च शिक्षणाची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना ही वेळ शुभ नाही. प्रकृतीच्या कारणामुळे तुमच्या अभ्यासामध्ये अडथळे येतील. प्रेमसंबंधांमध्ये सावधरित्या पावलं उचला, अन्यथा मानहानीला तोंड द्यावं लागेल. इतरांच्या फूस लावण्याला बळी पडू नका. जीवनातील कठीण प्रसंगामध्ये जोडीदार तुमची साथ देईल. नवरा बायकोमध्ये सुख आणि सौहार्द राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना या महिन्याची सुरुवात ही संघर्षाची आहे. या काळामध्ये तुमची बरीचशी कामं अडकून पडू राहू शकतात. प्रिय मित्रांसोबत ताळमेळ राहणार नाही, त्यामुळे तुमचं मन थोडं खिन्न राहील. कार्यालयामध्ये कोणाशीही फ्लर्ट करू नका, अन्यथा कोणीतरी पराचा कावळा करू शकतो. जे विद्यार्थी परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करत आहेत त्यांनी एकत्रितरित्या काम करायला हवं. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्ध चांगला राहील. या काळामध्ये आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही कागदावरती सही करण्यापूर्वी तो नीट वाचून पहा. प्रेमसंबंध असोत की वैवाहिक जीवन, अहंकारापासून दूर राहा. या महिन्यामध्ये अखेरीस करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती दिसेल.
या काळामध्ये सत्ता पक्षाकडून काही लाभाचे योग आहेत. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये कुंभ राशीच्या लोकांना परिस्थिती अनुकूल होताना दिसते. जुनी रखडलेली कामं पूर्ण होतील, परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र स्वतःचं ध्येय गाठण्यामध्ये तुम्ही संघर्ष करू शकता. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये नव्या ओळखी होतील. करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होईल. सरकारी नोकरांची अडकलेली पदोन्नती होईल. या काळामध्ये सुखसुविधांच्या वस्तूंवरती खिशातून अधिकचे पैसे खर्च होतील, परंतु काळजी करू नका. महिन्याच्या मध्यावरती तुम्हाला व्यवहार आणि वाणी दोन्हींवरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तसंच या काळामध्ये अहंकार आणि राग दोन्हींपासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला मोठं अपयश सोसावं लागू शकतं. प्रेमसंबंधाच्या बाबतीमध्ये पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध हा जास्त आव्हानात्मक आहे. या काळामध्ये तिराहित व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या लव्ह पार्टनरमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. विवाहितांसाठी ही वेळ फार शुभ म्हणता येणार नाही. थोडी काळजी घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळेल आणि तुमचं उद्दिष्ट वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकाल. या काळामध्ये प्रकृती चांगली राहील. कार्यामध्ये यश आल्यानं मनोबल वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल, त्यामुळे तुम्ही मानसिक शांततेचा अनुभव घ्याल. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कुटुंबियांसोबत तुम्ही तीर्थयात्रेला जाल. महिन्याच्या मध्यावरती कोणावरही डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू नका आणि मोठा निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये जीवनशैली नीट ठेवा, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते. हंगामी आजारांपासून सावध राहा. काही जुने आजार डोकं वर काढू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये या महिन्यामध्ये फार सतर्क राहावं लागणार आहे. एखाद्या लहान गोष्टीमुळे नात्यामध्ये अंतर पडू शकतं. या महिन्यात भावनेच्या भरामध्ये कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे या महिन्यामध्ये तुमचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.